काय सर मी बोलतो यस यस कुत्ते का बच्चा चेमिया लड्डू मुत्याने सगळी कानवली पाडली. अरे या लड्डू मोठ्यानं माझ्या कानाला 2 लाडू फोडले. लाडू फोडले टेंगे ये बाबा टेंगे ये तुला बी तेवढंच पैसे होते. आराम खरा ह्याच्या मायला गेले का ते गेले तुझ्यामुळे माझ्या ठेका चुकला कोदरीच्या हालात खाला इथे काय चाललंय तुझं काय मध्ये टेंगे चाललंय हे पोरगी घालायची राहिलो हे मध्ये चाललंय हो लड्डू मुत्ती मुद्दा म्हणून घालवलं. काळजी कशाला करतोय आता पलीकडे बघ. चांगली आहे सुंदर नीट आहे सुशील खरं का काय बोलू बोल. ओके मुठखाना सटकला का आहे नाही टाळतं फिरलं. एका काटकोल्या पोरीने आपल्याला 5-6 जणांना पाडलं. खुशाल म्हणली 3 चाकाचं ढमढम. खुशाल म्हणती 3 चाकात म्हण चिक टपाके ढमढम. लई टाळतं फिरलं. आता बघ ह्याला कसं करतो अंगारों का अंबर सा लगता है मेरा यात्रा कमिटी कुठे आहे डबल चार्ज बसला बरं का सांगतो जोरात टाळ्या हो द्या. आता बघ तिला कसं करतो अंगारों का अंबर सा लगता है मेरा मूड आला होता हे मध्ये घेत आहे मुठ्या लड्डू चिकट्या भाग्या ढमढम मूड ना मूड जातो एक बी पोरगी चांगलं का कशाला करताय खरं बोलो ह्यांचा दोष नाही हे दोघं ह्यांच्या आईला जन्मताना असे जन्मले काय असे
थँक्यू म्हणते आणि त्यातलं काय हे चौघ जलमताना दिवस चांगले नव्हते लई बेकार दिवस होते सांगू या आमुषाला झालं आमुषाला दिला काली कसा दिला ह्यो पौर्णिमेला झालाय ह्यो गटर आमुषाला झालाय आणि ह्यो गिरणात गावलाय गिरणात म्हणजे हा आमुषाला झाला तो पौर्णिमेला झाला तो गटार आमुषाला झाला आणि तो ग्रहणात सापडला आणि काय हो तुम्ही कोणत्या दिवशी जन्मले एकादश पांडुरंग पांडुरंग थोडा जवळ पाहिजे म्हणजे टकल्यावर फटका बसला असता मध्ये येतोय काळू पडली तिची टाळू पडली काय हो मग अशा आल्यापासून बघते मी तुमच्याला कोण आहे कोण तुम्ही कोण आहे मी कोण आहे अरे पुष्पा नाम सुन के नेशनल खिलाड़ी समझा है क्या इंटरनेशनल हूं मैं इंटरनेशनल तरी म्हणलं हे कसे काय फुगले आपले मित्र चड्डी नहीं पहने हो ना चड्डी नाही पहिली हो ना मजबूर वाह किती माझं सुज्ञान रसिक आहे उगीच माझ्या कॉमेडीला 5-6 लाख लाईक मिळत नाही घेतो या चड्डू चड्डी नहीं पहने हो ना नहीं मैं अंदर से भोंगळाच हूं तुझ्या माझ्या खुशाल मला म्हणते चड्डी नाही पहिली होणार कशाला पैसे मोकळा नमस्कार नमस्कार ओ बाई मी हे केलं तुम्हाला वाईट वाटलं मनाला वाईट वाटून घेऊ नका बा तुम्हाला मी उदाहरण देतो अहो हा तमाशा आहे तमाशामध्ये मराठी भाषेचा मराठी तमाशा रांगडा तमाशा ही जिवंत लोककला आहे ह्या लोककलेतून सोंगाड्याच्या तोंडात माझ्या तोंडात एखादा अभद्र शब्द निघतो किंवा एखादी ऍक्शन वेगळी होती मनाला लागून घ्यायचं नाही सांगू तुम्ही टीव्ही बघता टीव्ही म्हणजे काय अवश्य बघतो बघता हा म्हणजे दररोज बघता टीव्ही मग ती टीव्ही बघता सिरियल बघता मी तर रोज बघतो सिरियल
मग सिरियल बघता बघता मध्ये जाहिरात येते का? जाहिरात ती बी बघता ना? जाहिरात कोणची बी असती, चड्डीची असती, बॉडीची असती, शेंटची असती. अहो एका मुलाने बघला शेंट मारला तर त्याच्या माग 50 पोरी चड्डी उपाळतात. हे आपण डोळे वाचून फॅमिली घेऊन टीव्ही पुढे बघतो. मग तमाशालाच का नावं ठेवतो? म्हणून म्हणतो बाई ही जिवंत लोककला आहे, ह्याला तुम्ही नावं ठेवू नका. आणि त्यातूनही एखादा अभद्र शब्द निघाला किंवा ऍक्शन वेगळी झाली तर मनापासून सांगतो माफी असावी. या अवसरात जवळ या, जवळ या. सुंदर मुले, एवढ्या मुली सुंदर आहेत म्हणल्यावर लग्नाला कोणतं आलं असं? काय बोलतो लग्नाला? बरोबर ना? काय ती वा वा कोमल प्राणी कशामध्ये टेंगे टेंगे करतोय. नमस्कार. जमतय सुईरीक जमतय, सुईरीक जमतय. नमस्कार. ओ बाय हो, हिला काय आवाज आहे का नाही? काय हाय ना आवाज? इकडे माझे बोकडं उठायला लागले का? मग का बरं? अहो ही माझलेली बोकडं इथे. मग काय हिला बोलायला सांगा. नमस्कार. वाट बघून घडी थांबला म्हणून तुला मध्ये बालिक आहे ना ती. हो बाहेर बोलायचं. नमस्कार. परत एकदा सांगा बरं, तुमची हातवारी मला कळली नाही हो. सांगा सांगा. हा मनुष्य बोकडा काय झालाय? त्याला कापून आण. मी बासमती तांदूळ बघून घेऊन आलो. मी सरपण घेऊन येतो आणि मी बिर्याणी करतो. लगेच मला मारायची तयारी. एवढी शिर्डी ऑफर करते म्हणलं कोणचा बोकूड शांत बसेल का? हो बाई बोला सांगा. नमस्कार. कोणची भाषा बोलते? बाई बोला सांगा. नमस्कार. आईला बोलली मग ढोंगणाने बोलायला पाहिजे. तोंडानेच बोलतो ना. बाई नशीब. हो 3 वर्ष झाले माझ्या मुलाला मी मुलगी हुडकतोय, पण सुदैवाने मुलगी धावली. उंची बघून ती मुलगीच नको म्हणते. बोलू बाळ दत्ता. कसं आहे?
त्याला मारलं नाही अरे नाही अरे मी नाही नाही हे करता अरे ऐक ए तुला लॉलीपॉप देऊ नको म्हणतोय तुला चिना राईस देऊ चिकन राईस चिकन तू विचार दत्ता तुला माहिती आहे ना अजून नरड्यात बोलते मी पिवडू काढत या आधीचं कसं आहे चढती चढती हो आणि काय हुशार बोलतोय चढती जास्त आणि उतरती कमी मला कळलं आतल्या आत कळलं जाऊ द्या बाई त्याचं काय अहो तुम्ही आमची चेष्टा केल्यामुळे आम्ही जरा तुमची टिंगल केली आम्ही सुद्धा कलाकार माणसं तुम्ही कलाकार आहे येतं काय ऐक तुला कळलं काय ऐक